कुकिंग मास्टरजी मध्ये आता मी खीर बनवते. खीरसाठी ही तूप टाकून घेतले गरम करून, बघा गरम करून घ्यायचं जरा तूप टाकून. त्यासाठी ड्रायफ्रूट घेते भाजून, पिस्ता, काजू, बदाम, मनुकं आधी ही 2-3 अशी फ्राय करून घेते खीरसाठी. असं भाजून घेते. मस्त सुगंध आलाय तुपाचा एकदम मस्त मस्त चांगलं भाजून खमंग वास येतोय मस्त तुपाचा आणि ह्याचा ड्रायफ्रूटचा. चांगलं एकदम भाजून घ्यायचं. भाजून घेऊन चांगलं मस्त काढून घेते एका डिशमध्ये. तर भाजून झाले बघा. जास्त पण भाजायला न्यायचं, थोडं थोडं लाल लाल झालं काढून घ्यायचं. थोडं फुगले बघा, कसं आता तटतट वाजायला लागले, फुटायला लागले. नंतर फुटते, जास्त हे केलं तुम्ही तर फुटणार ती. साठी थोडंसं हे झालं का लगेच काढून घ्यायचं. डिशमध्ये सगळं काढून घेते. सगळं काढून घेतलं. आता बघा, आता मी गॅस बंद करून मनुकं टाकणार आहे. त्याला गरम आहे ना, त्यामुळे गॅस बंद करून बघा मनुकं टाकून घेतलं. ते पण असं मनुकं फुगून येते तर मस्त. आता आपलं कडलेलं असतंय त्यामुळं. आणि त्या गॅस चालू तरी ठेवला तर लगेच म्हणजे मनुकं हे होतात, असं मोठं होऊन तडतड सगळं फुटत्यात किंवा करपत्यात. गरम गरम तुपातच मस्त असं फुगून घ्यायचं. बघा गॅस बंद केलाय तर कसं एकदम टमटमीत फुगल्यात बघा. गॅस बंद आहे तर एकदम कसं टमटमीत फुगले. गॅस चालू झाला तर आणि मग स्वाद चांगला येत नाही, कडवाट कडवाट स्वाद येतो. आता आपण काढून घेऊया. आणि आज भगुल्यात पण आपण खीर बनवू. ह्याच तुपात खीर बनवून घेणार. काढून घेतले तर आता ह्याच तुपात आपण खीर बनवून घ्यायची. त्यासाठी आता बघा, आता मी ही तांदूळ भिजवून घेतले. तर 1 कप तांदूळ भिजवून घेतले 2 तासासाठी बघा. ती वाटून घेणार आहे. आणि 1 वाटी खोबरेची घेतली, ती पण वाटून घेणार आहे. आणि दूध गरम करून घेतले अर्धा लिटर, ती पण वापरणार नंतर. आता वाटून घेते बघा. आता बघा खोबरं मी वाटून घेणार आहे. वाटून झालं बघा खोबरं. कसं असं आबड धोबड वाटून घ्यायचं. लई बारीक बी करायचं नाही, लई मोठं ठेवायचं नाही. आबड धोबड वाटून घ्यायचं. तर बघा हे तांदूळ वाटून घेते. आता मिक्स कर. आता मी वाटून घेतलं बघा. कसं मस्त असं पाणी टाकून वाटून घेतलं. ह्याला असं वाटून घ्यायचं. लय बारीक पण नाही, थोडंसं मोठंच ठेवायचं म्हणून वाटून घ्यायचं. ह्याच्यात म्हणजे दूध घालून घेते बा. गरम केलेलं दूध आहे, घालून घेते. दूध घालून घेतलं तर दूध घालून घेतलं. तर ह्या दुधात एक तांब्या पाणी घालून घेते. आपल्याला पाहिजे एवढं पाणी घालून घे खिरीसाठी. आता ह्याच्यामध्ये 1 कटोरी काढलेली साखर घालून घ्यायची. म्हणजे वाटलेलं खोबरा काढून घ्यायचं. वाटलेलं सगळं खोबरं घालून घ्यायचं. हलवून घ्यायचं. हे मनुकं भाजलेलं ते पण टाकून घ्यायचं. आणि हे ड्रायफ्रूट बघा चिरून घेतलं तर भाजून घेतलेलं तुपात, ते पण घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये घातलं ना म्हणजे चांगलं मऊ पडते. शिजून चांगले एकदम मऊ पडते. आपण आता हे थोडंसं खोबऱ्याचं आणि दुधाची भगुल पातेलं आहे त्यात पाणी घालून ह्याच्यामध्ये घालून घेणार. पण ते पातेलं मी राहिलं त्यातनं घालून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आणून घालून घ्यायचं. चांगलं हलवून घ्यायचं. मस्त हलवून घ्यायचं आणि चांगलं शिजू द्यायचं. उकळी उचतं
त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे ना तर चव येते मस्त. नाहीतर खिरीला अशी म्हणजे आणि वाटतं गोडमध्ये काय मीठ घालायचं आहे, पण मीठ घालायचं कधी पण एवढीशी मीठ घालून घेते मी चवी पुरतं. मीठ घातलं तर अशा आणीगार लागत नाही आणि चव येते. तुम्हाला कोण सांगत नसेल गोडमध्ये मीठ घाला वगैरे, पण मी सांगते मीठ घालून बघा, मस्त परफेक्ट खीर लागणार. आणि आता हे चांगलं 15 मिनटं उकळी येऊन चांगलं शिजू द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून हलवायचं. आता बघा ही उकळी फुटली चांगली मस्त उकळी फुटणार. आपण ह्यामध्ये ही वाटल्यालं हे घालायचं. ह्याला चिटकून बसतंय बघा खाली तांदूळ. पण हे घालताना एकदम हलवायचं, नाहीतर गाठी बांधते बघा. अजिबात गाठी बनवून द्यायची नाही, ते हलवून हलवून असं घालायचं. हलवत हलवत असं एक गाठ नाही बनली पाहिजे अशी. हे सारखं हलवत राहायचं, असं हलवत राहायचं सारखं. तुम्ही टाकणार सोडून द्याचाल तर ह्याच्यात गाठी बांधणार. त्याला अजिबात गाठ नाही बनली पाहिजे, त्यासाठी असं हलवतच राहायचं, सारखं हलवत राहायचं जोपर्यंत घट्ट होत नाही, तांदूळ असं शिजत नाही. तर 15-20 मिनटं तर चांगलं हलवत राहायचं त्याला. आता ही कशी मस्त उकळली त्याला. आता काही गाठ बीट होत नाही, तुम्ही असंच सोडू शकता. आता एकदम ढिमी गॅस करायचा आणि सोडून द्यायची. पण 10-15-20 मिनटं चांगली शिजायची, तर टेस्ट चांगली येणार. आता मी असं सोडून देते ह्याला बघा. उकळी कशी येते, अशी उकळी येते बघा मस्त. अशी चांगली शिजू द्यायची 10-15 मिनटं, पण एकदम स्लो गॅस ठेवायचा. 15-20 मिनटं अशी मी शिजू देते मस्त. शिजली एकदम. एवढी पातळ करायची, जास्त तर काही आवडत नाही मला, एवढी पातळ केली आहे. मस्त शिजली बघा शुक्र. आता मी गॅस बंद करून घेते आणि आता काढून घेते मस्त मस्त. आता काढून घेते एका प्लेटमध्ये बघा खायला. माझी कशी वाटली खीर ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघून जरूर करा. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the